शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक लांचा, जय लांचा, नाम लावायचं ना. आज या ठिकाणी होतुरकर समस्त सकल मराठा आणि या मराठा समाजासाठी जे आदरणीय जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये जे उपोषण केलं, त्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस होता. गेले 5 दिवस आपण बघतोय मुंबईमध्ये मराठा माणूस त्या ठिकाणी काय रीतीने गेला, कशा रीतीने त्या ठिकाणी त्यांचे हाल झाले, अपेक्षा झाल्या. त्या ठिकाणी पाणी नव्हतं, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नव्हती, त्या ठिकाणी त्यांना शौचालयाला सुद्धा जायला जागा नव्हत्या. त्यानंतर आंघोळीला तर विषयच नव्हता, रस्त्यावर आंघोळी पाहिली आपण. हे सगळं सकाळ समाजाच्या मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आणि म्हणून मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर हिंदुस्थानमध्ये पसरलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या मराठ्यांसाठी जे आरक्षण आम्ही काय मागतोय, आमच्या हक्कांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षण मागतोय. आणि हे आरक्षण काय मिळत नाही. आमची मुलं 1-1 टक्क्यावर जातात, एकेका मार्काने जातात. आणि म्हणून आदरणीय जरांगे पाटलांनी जे त्यांच्या इथून हे चालू केलं उपोषण त्यांच्या भागातून, आणि हे करत असताना मग हिगोली असेल, परभणी असेल, त्या ठिकाणचे जे जालना असेल, औरंगाबाद असेल, मराठवाडा असेल, इथले सगळी मंडळी त्या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटलांच्या पाठीशी उभी राहिली. आणि हे 5 दिवसाचं आंदोलन होत असताना असं वाटत होतं की हे सरकार 2 दिवसांनी किंवा 3 दिवसातच निर्णय घेईल. परंतु अतिशय या सरकारने देखील त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा अंत पाहिला. परंतु हा अंत पाहत असताना शेवट का होईना पण गोड झाला. परंतु हा GR झालाय. त्या GR मध्ये आता काय त्यांनी अटी आणि शर्ती घातल्या ते आपल्याला अजून माहिती नाही. परंतु आदरणीय जरांगे पाटलांनी ते वाचलंय, त्यांनी ते म्हटलंय आणि सकल मराठा समाजाला विचारलंय की असं आहे, आपल्याला मान्य आहे का? सगळे म्हटले मान्य आहे. उपोषण सोडायचं का? ते म्हटले सोडायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष आहेत, तर त्या अध्यक्ष उपसमितीची जी लोक गेली, त्या उपसमितीच्या लोकांनी जो काही निर्णय त्या ठिकाणी दिला, जो काही त्यांनी GR काढला आणि तो तात्काळ GR काढून त्या ठिकाणी पारदिशित केला. आणि म्हणून सकळ समाजाला हे मिळालेलं आरक्षण अति आनंदाचं आहे. आमच्या जे गरीब होतकरू आणि मराठा बांधव आहेत, त्यांची जी मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी जे काय व्यत्यय येत होता, पोलीस भरती असेल किंवा इतर नोकरीमध्ये देखील त्यांना अतिशय हलापेक्षा सोसाव्या लागल्यात. आणि म्हणून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय जरांगे पाटलांचं मी हार्दिक अभिनंदन आमच्या उत्तरकरांच्या वतीने करतो. मराठा समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी मराठी तरुणच्या पाठीमागे या मागील काळामध्ये अनेक राजकारण्यांनी राहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही. पण जरांगे पाटलांनी खरं तर मराठी तरुणांच्या पाठीमागे उभे राहिले आणि आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी आज हे आरक्षण आणलं. त्यासाठी जरांगे पाटलांचं आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या तब्येतीची काळजी न करता जरांगे पाटलांनी वेळोवेळी उपोषण केलं. पण यावेळेला त्यांना यश आलं. आपल्या सर्व ओतूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मराठ्यांच्या विचाराचा आणि आचाराचा हा निश्चितच विजय आहे. जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन गावभर न राहता, गल्लीभर न राहता, तालुक्यापुरतं न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भगवी वादळ या दृष्टिकोनातून त्याचा प्रसार झाला आणि सर्वसामान्य जनतेने त्यांना अतिशय मोलाची साथ दिली. 5 दिवस मुंबई सारख्या ठिकाणी राहत असताना अतिशय हालापेष्टा लोकांनी सहन केल्या, उपाशी राहिले. त्या ठिकाणी दुकानं बंद केली, हॉटेलं बंद केली, जेणेकरून या लोकांना खायला काही मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली. आणि हे एवढंच नाही तर अनेक प्रकारचे शिंतोडे त्यांच्यावरती उडवण्याचा प्रयत्न केला. काय तर म्हणे रेल्वे लॉक केल्या, ग्राउंडवरती रस्ते बंद केले, लोक त्या ठिकाणी लोकांनी गोंधळ घातला.
कुस्त्या खेळले, लिजिम खेळले, भजनं खेळली आणि ह्या सगळा त्रास किंवा एक त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला. परंतु त्यालाही न डगमगता हे आंदोलन जरांगे पाटलांनी पुढे ठेवलं आणि त्यांनी एकच सांगितलं, एक तर निघाली तर माझी अंत्ययात्रा निघल, नाही तर विजय यात्रा निघल. आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन आज निश्चितच या ठिकाणी यश आलेले असो. जरांगे पाटलांचं मी ओतूर ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा स्वागत करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. एक मराठा. आज ओतूर या ठिकाणी जुनं बस स्टँड या ठिकाणी माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आंदोलन छेडलेलं होतं आणि याचे पडसाद फक्त महाराष्ट्रापुरतेच राहिले नाहीत, अखंड देशाला हादरवणारे पडसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. माझ्या आधी आपल्या संभाजी शेठ तांबे यांनी अतिशय छान माहिती या आंदोलनाविषयी दिली आणि या ठिकाणी खरोखरच अतिशय कष्ट म्हणायला हरकत वावगं ठरणार नाही. अतिशय मराठा आंदोलकांनी खूप चांगली भूमिका बजावली. त्या ठिकाणी उपासमारीची वेळ आली किंवा सर्व सुखसुविधा या शासनाने काही बंद केल्या होत्या, परंतु मराठा माग हटला नाही. काही करून यश मिळवायचंच असं प्रत्येक गावातून मराठा आंदोलक हा मुंबईला गेलेला होता आणि यश मिळवलंच हे सगळ्यात मोठं विजयाचं कारण आहे. आणि या ठिकाणी ओतूरमध्ये देखील सर्व तरुण अगदी आपल्याला विजय प्राप्त झाला हे समजल्यावरती या ठिकाणी जमले आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करायचं ठरलं. आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी जमले. मी आज जे आपल्याला या मराठा आंदोलकाला यश मिळालेलं आहे, मी ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि मराठा आंदोलकांसाठी मुंबई या ठिकाणी अन्न पाठवलं किंवा पाणी पाठवलं किंवा त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या, मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि शासनाला पुन्हा विनंती करतो, या ठिकाणी जे आपण आश्वासन दिलं किंवा जे GR आपण काढले ते सत्यात आणा आणि पुन्हा मराठ्यांची किंवा आपल्या सर्व सकल हिंदू बांधवांची फसवणूक करू नका. आणि जे GR आपण काढणार आहोत ते लवकरात लवकर अंमलात आणून ते 100% कोर्टामध्ये कसे टिकतील याचा सर्व पाठपुरावा करून आम्हा सर्व मराठा बांधवांना आपण सहकार्य करा असं मी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आश्वासित करतो. या ठिकाणी आपल्या या आनंदोत्सवामध्ये ओतूरचे सर्व तरुण मित्रमंडळी या ठिकाणी जमले. मी मनापासून उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. एक मराठा! एक मराठा! एक मराठा! एक मराठा! जय म्हणो! हम तुम्हारे साथ हैं! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी!